चला मग काका. चल तू काय अरे बघ डायरेक्ट लाईव्ह करतं मग रडा बिडा काय ती बघा. स्वर आता उठलो हा. एक झोप पूर्ण झाली हा ट्रिप मधली. आणि आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकड आता जात आहोत कसे तरी नंतर. तर मित्रांनो तुम्ही नोटीस करा 383 किलोमीटर का फक्त 7 तास दाखवता. आणि आम्ही इलाव 86 किलोमीटर विरारवरनं पनवेलचं ह्यो पळसप्या फाट्यापर्यंत आमका 60. हे बघा आम्ही आता उतारलाव कशा आहे तर आमका कधीपासून ना लिची हवी होती. लिची मिळत नव्हती तर आता याच्याकडे लिची दिसली तर लिची बघूया. दगडणी होते ना. तर या बघा आता आपण जा मागवलेला व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरी इलेला रोटी इलेली आहे आणि बाबून मागवलं ना व्हेज चीज. तर हे बघा मित्रांनो अगदी संगमेश्वरपर्यंत आपण व्यवस्थित दिला. संगमेश्वर का तो जो आपण खालना येऊ ना तो आता नवीन ब्रिज झालो वरना. मी तुमका दाखवूसाठी ठेवलेलं आहे. ड्रायव्हिंग नक्की केला ना कोणी बापसान की जिलान. तर हे बघा थंय आपण गेलेलो थंय आपल्याला चायनीज मिळाला नाही होता म्हणून आता पुढे इला आपण एक नांदगाव पावाची वाडी आहे ना थंयच इला. आणि MS0707 मध्ये आता येताव काहीतरी खाताव तुमका. नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करतोय तुम्हाला तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनल. तर तुमका तर समजलं होतं आपण आता मुंबई गेलेला आणि आज आपण निघताव गावासाठी. तर एक 9 वाजेपर्यंत निघणार. आता 7:45 झालेले असतात. तर 15 दिवस सुट्टी खाऊन निघाले आहोत आम्ही. कुठे? गावी. तर आम्ही गावी जाऊन निघाला. तर चला तुम्ही पण आमच्यावर प्रवास करा. प्रवासात काय कसा काय सगळं तुमका दाखवताला. तर तुमचं आता जास्त वेळ नाही घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतो. आणि जर तुम्ही ह्याच्या आधी आपले व्हिडिओ बघितला नसता राजस्थानचे पूर्ण ट्रिपचे आपण व्हिडिओ टाकले आणि 101 म्हणजे जे महत्त्वाचे स्पॉट आहेत तेच आपण केले आहेत. तर ते तुम्ही नक्की बघा. जर तुम्ही कधी प्लॅन करत असता तुमका तर इझी पडत. तर चला उगाच तानात राहत आहे तुमच्या ह्या आपल्या विरार ते शिरगाव प्रवासाक सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो आता आपण निघणार आहोत. एक साधारण आता वाजले किती आहेत? 8. 9 वाजता निघतला. नाही आता वाजले 8 ना. तर म्हटलं जाताना नाश्ता करूया. हे बघा रस्सा भाजी भेंडी. श्रावणी तकडे चाय वगैरे पिता. तर चपाती वगैरे नाश्ता वगैरे करून घेऊया आणि निघूया. तर चला मित्रांनो आता आपण निघता 9 वाजले आहेत. आणि स्वराने मी आधी आकडी इला पुढे पिशवी पण पडता. गाडी मागच्या साईड का पार्किंग केलेली आहे ना. गणपती बाप्पा मोरया. श्रावणीने फोन केलाय अजून सामान संपलं नाही मित्रांनो. सामान हा ताई होती पिशवी. आम्ही आणि सामान अजून घेऊन येतो. त्यांना दाखवतोय गाडीत जागा. कहा रखेगे तुम सामान सब. ही बॅग ठेव पीठ बघूया काहीतरी मॅनेज. थांब ठेवते. चला मग काका. चल तू काय अरे बघ डायरेक्ट लाईव्ह करतं मग रडा बिडा काय ती ह्या रडाचं नाही काय स्ट्रॉंग हा स्ट्रॉंग केल्यानंतर रडक नाही. आता काय रडतो तू काय पुढे बसता. बाबू चल टाटा कर. माऊला पाव वगैरे दे. दिली. तर चला मित्रांनो आता जर्नी सुरुवात करूया. जरा गेट उघडतोय थोडं. आपलं मॉन्स्टर रेडी आहे ट्रॅव्हल करू 500 किलोमीटरचो. चला बोलतोय.
त्यांचा बाय बी सगळ्यांका करून होऊन देत. त्याच्यानंतर आता आपण निघूया. श्रावणीचा वगैरे राहला अजून बाय बी करूचा. झाला बॉटल तगडी काय लावला पिकल बिकल सगळे बाटले खायच्या. आहे इथं कशी ठेव परतू. लय जागा काका बाय ताई बाय. बंद करूया. चला चला ताई रडकुंडे केला म्हणता. मला रडवी. आता येणार आता 2 महिने नाही येणार गणपतीक. चला चला तर मित्रांनो आता आम्ही सुरुवात केलेली असा 9:30 वाजता आमच्या प्रवासाक. चला आता आपण जाऊया ठाण्यामार्गे. घोडबंदर वरून आता आपण निघालो. ह्यो आता या वर्षी म्हणजे ह्यो आता आहे ना प्रवास करता ह्यो आता आम्ही एक good परत अकडनं news करणार नाही. एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. म्हणजे जर तुम्ही विरार का येतास किंवा सुरत का जातास फिरायला जातास तर तुमका आता आहे ना ठाणा म्हणा किंवा मुंबई मार्गे येऊची गरज नाही. घोडबंदरचा सगळा ट्रॅफिक तुमका स्किप होतला. कारण होता JNPT टू विरार विरार आणि तो डायरेक्ट ह्यो आपलं दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे आहे ना तो जातो. तो जातो. हा माणसं झोपली आहेत. माणसं झोपली आहेत. बघा स्वर आता सो उठलो हा. एक झोप पूर्ण झाली हा ट्रिप मधली. आणि आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकड करतो. आता जातो कसे तरी नंतर बघा. नंतर आम्ही ह्या रस्त्याने येणारच नाही. एकदम सुसाट. सांग खायचो तू येणारच नाही. तो मगाही सांगला होतो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे JNPTतनं डायरेक्ट तकडी गेला की विरारच्या एक्झिट का उतरायचा. पूर्ण ट्रक होत पुढे बघा. पूर्ण अडकला हालतच नाही आहे बघा. 47 मिनिटं स्लोअर दाखवता पण आय थिंक सिग्नल असतलो त्याच्यामुळे. बाबू तू आईस्क्रीम घेऊन येतोय वाटतं विकायला. कुल्फी काहीतरी खैना पण काहीतरी नको तर घ्यायचा नाही. हा येड्यासारख्या आता त्याला नको आहे. मागची आमची बघा पूर्ण पॅकच आहे. आमचं सामानच असतं पूर्ण. डीमार्टचं सगळं सामान घेऊन जाता ना शावने. काय गो सुट्टा कधी या सिग्नल असा झाला वैताग गेला. तर मित्रांनो हे बघा अर्धा तास झालो अजून ट्रॅफिकमध्ये हेचूच वैताग घेता. म्हणून आमका तो लवकरात लवकर कधी रस्तो होता ना असं झालेला. पण नेक्स्ट टाइम का आम्ही जेव्हा मुंबई गेलो तेव्हा तो रस्तो झालेलो असाच. हालतच नाही. आता 7 मिनिटं दाखवता अजून आहे बघा. पुरा जामच झालेला. त्याचा बरा व्हिडिओ बघूची कामात चालली आहेत. काय करणार. गाडी तर तू शिकवत नाही माका. शिकवत असं मी धरलं असते. हे बघा आम्ही आता उतारलाव कशा आहे तर आमका कधीपासून ना लिची हवी होती. लिची मिळत नव्हती तर आता हय याच्याकडे लिची दिसली तर लिची बघूया. हय दगडणी होते ना. लिची कैसा है 400 रुपया. अच्छा है क्या खाऊन बघ शावनी. लिची जांभळाची साईज बघू शकता तुम्ही किती आहे ती. हे बघा जांभूळ पण घे. या खजूर आहे मित्रांनो खजूर. आणि आता आम्ही अरे कधीपासून निसतो वैताग त्या रस्त्याक एवढा ट्रॅफिक ना. आणि आता आपण आपल्या रस्त्याक लागला मुंबई गोवा हायवे 66. ती बघ सगळी किती अर्धा घेता ना. श्रावणी लिची घेतल्या ना जांभळा घेतल्या ना आणि मस्त त्याच्याकडे. इसको काय बोलते चेरी. हा ही चेरी आहेत. चेरी किती पाव नको पाव से भी कम दे दो. ए शावनी तू ये आम्ही जाते गाडीत. ऊन बघायला लागता.
मस्तच आहे फळा. आमका कधीपासून ना लिची शोधी होता, लिची मिळतच नव्हती. एकदा राजस्थान का मिळालेली, त्याच्यानंतर मग परत नाही. त्याच्यामुळे म्हटलं हाय घेऊया. आता खरेदी केलं नाही, एक खुश होते का मी घेतलं आहे बघा, एक असाच लिची घेतलं आहे. ये शावनी मी आता हे बघा, एक लिची घेऊन जाते बाबू तवसर लगेच खावसाठी. हा ये मस्तच आहे बाबू, ही सगळ्यात गोड आहे. हे मी तुझ्यासाठी पळून आणलं एक. आता मोबाईल ठेव. कसे किलो? 400 रुपये. किती घेतला? अर्धा किलो घेतला ना वाटतं. आता बघूया हॉटेल बिटेल बघूया मित्रांनो काहीतरी, आणि मस्तपैकी जेव काम येत आहे तुमका दाखवतो. आणि आता काय आपल्याला टेन्शन नाही रस्त्याचं, एकदा आपण 66 का लागला की मस्तच खायतच येता. हे ठेवून दे, नंतर जेवल्यानंतर खाऊया. पैसे घेत 1 किलो काय यार लिची. चला जाऊया मित्रांनो. तर या बघा विठ्ठल कामत म्हणून होता, तर आपण आता थांबला बघू शकतास. दही येऊन देत, उतरून देत खाली. नॉनव्हेज काय खायचा नव्हता दुपारी म्हणून म्हटलं व्हेजमध्ये जाऊया. तर या व्हेजमध्ये होता, आपण काय सांगितलं, व्हेज कोल्हापुरी सांगितला, रोटी सांगितला आणि मिक्स पकोडा सांगूया ते का. आणि काय चकोडा बिकोडा नको. आणि हय बसलाव ती चुकीच्या जागेवर बसलाव ना, हो माणूस अकडनं तकडे बघितच राहता. ते बघा हे समोरच किचन आहे त्यांचा, बघूया. आणि कामतमध्ये काय टेस्ट वगैरे व्यवस्थित असतात. मी सँडविच खाणार आहे आणि मम्मी पप्पा चपाती भाजी खाणार आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हो हे बघा अजून आलं नाही. आपण फोन बघतायत, मम्मी बघते, आई तिथे बघते. तर या बघा आता आपण जर मागवलेला व्हेज कोल्हापुरी, तर व्हेज कोल्हापुरी इलेला, रोटी इलेली आहे. आणि बाबून मागवलं ना व्हेज चीज सँडविच, ग्रिल सँडविच. तर ते काय येऊचं आता आम्ही वगैरे खाऊन बघतो. आई सुरुवात करा. लिंबू पिऊया मस्तपैकी. माका ना मित्रांनो असं ग्लासात पाण्यात लिंबू पिऊक आवडतं. कोणाक तुमका आवडत असत तर नक्की कमेंट सांगा, कारण हे का आवडत नाही. काय रे डिश नाही तुला, ते सँडविच देणार तेव्हा डिश असणार ना, तू पण खात, तो पण खाताय म्हणता. बरा गो आई कशी आहे टेस्ट? बरी आहे. आधी हो खाणार नव्हतो, आता एका डिश होईया, डिश मागवता. हां ती देवा ते या दे. गुलाबजाम घेतले नाही. आणि सोर आमचं गेलो तकडी त्या साईडनी. हे काय घेतो आहे? एवढं गरम नाही. मस्त होता, टेस्ट ओव्हरऑल बरी होती, मस्त होती. आता जेवण झालं आणि आता आपलं काय, आपलं 66 आहे त्याच्यामुळे सुसाट. बरं आहे काय? टेस्ट नाही, मी सगळंच घेणार. चांगलं नाही. मस्त. मला ते एक राहील, मी खाते. काय रे लोड झालं. फुल लोड चीज ग्रिल सँडविच घेतलेलं आहे ना, बघा जावतोय. जाऊ बघा, या ठेवा आधी आतमध्ये गाडी, तसं मी हे चालू करतो. तर मित्रांनो हवे तुम्ही नोटीस करा, 383 किलोमीटर का फक्त 7 तास दाखवता. आणि आम्ही इलाव 86 किलोमीटर विरारवरनं पनवेलचं ह्यो पळसप्या फाट्यापर्यंत आमका 4.5 तास लागले. आणि म्हणून मी म्हणताय ना तुमका, मी असं म्हणतोय आम्ही आता जेव्हा परत येऊ कधी मुंबईत, तेव्हा आम्ही हो रस्तो घेणार नाही. ह्या कशाक म्हणतोय, आपलो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो हा
तो आपल्या महाराष्ट्रातनं पण जातो आणि तो अगदी JNPT पर्यंत JNPT स्टार्ट होतो तो विरारपर्यंतचा जो काय कितीतरी 83 काय 90 किलोमीटरचा एक जो पट्टो आहे ना तो पूर्ण आपल्या एक एक्सप्रेस हायवे म्हणजे 4 लेन, या साईड का 4 लेन त्या साईड का 4 म्हणजे 8 लेन जो रस्तो हा त्याच्यामुळे एक साधारण पनवेलमधनं आपण त्या रस्त्यात घुसला की विरार साधारण किती जास्तीत जास्त 1 तास एवढं सुसाट जातलं आपण. 75% रस्त्याचं काम पूर्ण झालेलं असा, त्याच्यामुळे तर आता काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि पुढच्या वेळी आपण आपल्या ब्लॉगमध्ये तो रस्तो दाखवूच तुमका. तर मित्रांनो हे का किती टायर आहेत ते बघा आणि काय चाललं आता बघा, केवढं तरी मोठं हा. जेवला आत्ताच जेवणच बाहेर पडलं तो पण आता काय आपलं हे रस्तो चांगलोच हा. मधी मधी फक्त एक रत्नागिरीचं थोडं पट्टो खराब आहे आणि मधी मधी थोडं खराब आहे, बाकी टेन्शन नाही. मस्त असो प्रवास होता आपला. व्हेज कोल्हापुरी रोटी आणि चिकल्यात सँडविच मागवलेला दुकानीला सँडविच जरा खाल्ल्या तरी बऱ्यापैकी झालं, जड झालं. रोटी खाल्ली काकडी बहिणी बरोबर बोलता, बहिणीचा फोन येलो हा. नाही हे ना ह्या माणसाला आपटल्या. अरे तू अचानक येतं का? महाराष्ट्रातले हायवे तुझ्या मनाचा काय गुजराता कसं नसतं. रस्त्याच्या बाबतीत गुजरात आणि आता राजस्थान म्हण MP म्हण मस्त आणि सगळ्यात जास्त टोल ना आपण देतो महाराष्ट्रात. पण महाराष्ट्राचे रस्ते हवे तसे नाहीच कारण आपल्याकडे माहिती आहे ना सगळ्याच आणि कसं ते पैसे चालतं. खावे लागतात, नंतर ते रोड निघतात. खातात का जास्त रोड ते बघा आता आपण ना भोसते घाटात पोचला आणि भोसते घाट म्हणजे डोल नाही वाजवत पण तो या टर्नसाठी खूप फेमस आहे. खरं सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे आम्ही एकदा असं ऐकलं की भोसते घाटात असे ढोल वाजतो. वाजतं. म्हणजे असं काय भूताबिता जो काय आपली प्रकार होतो का, म्हणजे अकडची जी लोक त्यांना माहिती असतात त्यांनी जरा नक्की सांगा. आणि हा जो वळण गेला ना या एकदम डेंजर दरवेळी ना, म्हणजे ट्रक बिक थैना आडवेच झालेले असतात. किती ते म्हणजे गती माहिती असलं तरी पण ते कशा स्पीड मध्ये येत असतील. आणि आमचं माणूस आता उठलो अगोदर ऐकलं ना आपण भोसते घाटात ढोल वाजतात म्हणून असा कोणाच्या तरी व्हिडिओत बघितलेला भोसते घाटात ढोल वाजतात. नक्की तुमका माहिती असतात ना भोसते घाटात ढोल आम्ही वाजतात तर रात्रीचो पण सांगा. प्रवास केलो दिवसाचो पण केलो. आम्हाला ढोल कधी वाजलेले ढोल कधी वाजलेले ऐका का नाही ऐकाक नाही. आणि ढोल वाजवणारी पण कोण आमका नाही दिसली कधीच. आता आम्ही दिवसात प्रवास करू ना हॅलो. आता आम्ही दिवसातच प्रवास करतो. नाहीतर पहिले आम्ही रात्रीच करायचा पण आमका खयच असं काय नाही दिसत ढोल बिल आणि खयच नाही असा आमच्यावर असं काय म्हणजे. मित्रांनो मुंबई गोवा हायवे तुमका दिसत असं झालेलो हा म्हणून तुम्ही बिंदा स्पीड मध्ये असाल. अजिबात रस्त्याक लेवल नाही, अजिबात लेवल नाही, गाडी नुसती उडावता मग टनटन आणि टनटन उडा होता. आणि असं काहीतरी अचानक येताना की तुम्ही ते ब्रेक पण नाही दाबू शकत. हा म्हणजे टर्नवर असे काहीतरी काम करत असतं म्हणजे रस्तो चांगला असता आणि टर्न येताना हे काहीतरी खणत बिनत असतं. म्हणजे आधी लावून नाही ठेवीत ते असतं ते त्रिकोणेवाले ते. आणि एक तर मध्ये मगाशी ना टर्न मारला तोच समोर गती होता स्पीड मध्ये. ते काय म्हणतात ते त्रिकोणीवाले असतात ते काय म्हणतात ते असे असं उभे करून ठेवतात ते बॅरिकेड नाही बॅरिकेडच ते प्लास्टिकचे बारके बारके. बॅरिकेड हो मित्रांनो बॅरिकेड. मग ते मोठेच बॅरिकेड वाटायचे आडवे असतात ते. पणजी रत्नागिरी चलो देवगड. रत्नागिरीचा आंबा आम्ही नेला पण आमका एवढं काही खास नाही वाटलं. नाही वाटलं. नाही म्हणजे आमका एवढे काय असं चव नाही वाटलेले का म्हणजे खयलो होतो नक्की तो तेव्हा माहिती पण आम्ही चव घेऊसाठी बघायला पण आमका आवडलो. आमका तेवढं हापूस खाऊची सवय आहे ना. हा त्याच्यामुळे पण असंच चावली. मागे एवढी जागा पण का आवशीच्या मांडीवर बसल्याशिवाय चैन नाही पडत. आणि योकायचं तरी टोला भोसते घाट संपल्यानंतर लागतो तुमका नंतर जेव्हा कधी 20 वर्षांनी रस्तो होत पूर्ण त्याच्यानंतर हे टोल चालू होतले. गाडी
तो सर काय नाही मित्र, रस्त्याची सगळी जागोजागी परत तो मेंटेनन्सचा काम इलेला. फक्त हा तू ऐका आहे तू का म्हणजे जेव्हा ह्यो कधी पूर्ण होय तेव्हा त्यांना परत ह्यो रस्तो बंद ठेवचो लागतो मेंटेनन्स साठी. जांभळावळी तर पण सांग. आणि ब्रिज बांधलेल्यांचा पण काही खरा नाही वाटत माका. ए, काय बोलतो आणि ह्या माका नेहमी ब्रिजवर गेल्यावरच आट्टा होता. काय गो आम काय पण बोलू का किती वाटता काहीतरी बाहेर गेला ना असा म्हणजे प्रवास आता काय कडदिल्ला ब्रिज बीज असला की तेव्हाच सांगणार. तेव्हा आता ता इल्यावरच आठवणार ना, नाही तर नेहमी कशा आठवत. तरी रवायचा टेस्ट मस्त कमी खाते मी त्याच्यापेक्षा जांभूळ खाय. पण मित्रांनो बऱ्यापैकी ना अगोदर ना खूप लांब वाटायचा विरार, पण नंतर जेव्हा हे रस्तो पुरो कम्प्लीट झालं होती पण एक म्हणजे जा चांगला तर चांगला जा खूप अंतर कमी झाल्यासारखे वाटलं. म्हणजे एक साधारण 70 किलोमीटरचा तरी ना अंतर आपल्या कमी झाला हे रस्तो झाल्यानंतर. जांभळा ना यावर्षी भरपूर धरली आणि तुका माहित आहे ना मित्रांनो, असं म्हटलं जातं की जांभळा धरल्यावर जास्त जेव्हा धरतो तेव्हा पाऊस उशिरा पडतो म्हणजे दुष्काळ असता. म्हणजे दुष्काळच असता तो. तर खरा काय कमेंट मध्ये आपण आता जरा तुम्ही कमेंट मध्ये सांगा आमका, कारण आज तारीख किती गो 18 तारीख हा, पण 18-19 तारीख उजाडली हा, पण पावसाचा एक थेंब नाही हा. आणि आपल्याकडे गावाकडे काय केलं नाही, जो मिरगाक जो पाऊस पडता तेव्हा नाही, मिरगाच्या आधीच एक जर पाऊस पडलो ना तेव्हा पेरणी केल्याने मोकळी झाली. पण त्यांना तरी काय माहिती हो. वाटलं की पावसाची सुरुवात होय. कारण नॉर्मली दरवर्षी तसंच चालू होता. पण नाही आता बघू तसं काय भात बेदरू दिला काय रात्री झालं ते बघ 8:30. म्हणजे पप्पा आपल्या 8 वाजेपर्यंत पोहोचवते गावात. आता थोड्या वेळाने येऊ लागत परशुराम घाट लागत. हो आपण दुपारी जातो कशाला माहिती आहे आपल्याला सामान एवढं काढायचं दिसणार वरती. तुझा माझा बड्डे. तर हे बघा आता मित्रांनो सुरुवात झालेली असा परशुराम घाटाक होय ना गो. हो परशुराम घाट लागलो आता. हे असे मित्र लागोपाठच लागतात. म्हणजे मुंबईवरनं येताना कशेडी, भोसते आणि परशुराम घाट यांना ह्याचा रिफ्लेक्शन पडतं सद्गुरूंच्या मंदिरावर. ह्या ना रुमाल त्याचा आहे पोलीस चौकी आहे बघा. अजिबात पाऊस नाही काय सगळ्यात म्हणजे वाटतच नाही की आम्ही दरवर्षी कशी येताना आमका पाऊस असताच असता. आता असं वाटतच नाही की आपण जूनमध्ये चाललो गावा. या काय करून ठेवलं नाही आता बघा कडे. मध्ये चालला असं वाटतं नाही. हो आम्हाला वाटलेला येताना पाऊस असा नाही. हे गाडी उतरल्यानंतर दिसली किती उंच आहे हा ती बघा कडा. आणि मागच्या वेळी ना आम्ही 7:30 वाजता होतो संध्याकाळी. होय दाजीबा अमृततुल्यमध्ये आम्ही चाय पिऊक थांबलेला. चाय पिऊया जरा मस्तपैकी. जरा ना उन्हामुळे ना झोप येऊक लागली. म्हणजे जरा डोळे ना असे जडजड वाटायला लागले. तर म्हटलं थांबूया आणि चाय वगैरे पिऊया. तकडी तुमका आता दिसणार नाही उन्हात. तकडी हा नदी. ए चला लवकर. तुझी येत नाही का आम्ही ओढून काढणार का. आम्हाला 4 द्या. होय जरा चाय पिऊया तर येऊन दे. तू मोबाईल घेतला चाय पिणार कधी. हा गरम आहे काय? गरम असणारच. भाऊ ये मम्मी काय खाते त्याला बरं. दोन घेऊन येते कंजूस माणसाला येतच आहे. मस्त आहे बाजूक हायवे आणि आम्ही मस्त आहे की चायवर ताव मारला. जरा बरा वाटला. जरा तोंडावर पण पाणी मारूया. तर हे बघा मित्रांनो अगदी संगमेश्वरपर्यंत आपण व्यवस्थित दिला. संगमेश्वर का तो जो आपण खालना येऊ ना तो आता नवीन ब्रिज झालो वरना. मी तुमका दाखवूसाठी ठेवलेलं आहे मार्केटच्या वरना येला पण माझ्या लक्षातच नाही इलो. मस्त केलं नाही हा. फक्त एकच लाईन चालू आहे. एकाच ब्रिजवरनं येणारे आणि जाणारे हे चालू आहेत. पण आता खालून येऊची गरज नाही. ते जरा फक्त पुढे गेला तेव्हा जरा थोडं खराब निघालो रस्तो. हे आपल्या
आपल्याकडे तरी ना मित्रांनो हय लेवल तरी या रस्त्यांका जेव्हा आपण ते महाडपर्यंत येताव ना पेन महाड अजिबात म्हणजे ते माका वाटतं ना वडून काढले नाहीत बघ बरेच दिवस होईत नव्हते ना रस्ते अशी ते उडतात. वडून काढल्यासारखे वाटतं ते एकदम आपल्याकडे बरे आपल्याकडे बरे आहेत आपल्याकडे लेवल तरी असा त्याच्यामुळे काय वाटत नाही आता बघ मोठी मोठी कामं चिपळूण मधला ब्रिज रावला लांजातला रावला आणि मानगाव इंदापूर तो बायपास काढतात तकडनं बाहेरनं ते रवले ते एकदा झाला ना मानगाव कसा ट्रॅफिक होता होय मग काय नंतर बघ नको करतील 6 तासात मुंबई खरा जातं 7 तासात होय. आपण जाऊ शकतो. कारण आम्ही आता पनवेलातनं बाहेर पडला ना आमका 7 तास दाखवी होता होय हो हा बरोबर. पनवेलातनं बाहेर पडला होता पहिल्यांदा पळसपे ना. फाट्यावर इकडे मी व्हिडिओत बोललोय पण ना आईना 7 तास दाखवता आणि आईना आमका 4 तास लागले हा इकडे येऊसाठी बरोबर विरारसून पनवेल पर्यंत आमका 4 तास आता आमका शिरगावात पोचाक 8:30 दाखवत आहे बघा 8:30 बघूया आता चला काय असं तर मी दाखवते तुमका मधी ना संगमेश्वर सोडल्यापासून जरा जरा या आणि बायकोक तुमका माहित आहे असा आपण काय जायत असलं तर बायकोक याकच काम दिलेलं असतं याकच या हळू खा केवढा हात आण. सोडून दे मोठं दे मोठं काय लिची खराब होती लिची नाही लागली. फळा खाऊची कामं चालू होत आहे लिची खराब होती अबू चेरी पण मस्त होती ना चेरी जांभळा आणि लिची लिची बघून नाही घेतलं की काय ब्रिज झालं वाटतं ना आता आम्ही फक्त आता- लांजात पोचला काय गो आणि ब्रिजच काम चालू आहे बाकी इकडलो तिकडलो पाटतो पुढचं सगळं रस्ता झालेलो असा हे चिपळूण पेक्षा झालो लांजाच्या इथे लवकरच आता करतील बघूया तुमका मित्रांनो माहित नसा कराड का पण एक ब्रिज हा मोठो पूर्ण कराड सिटी ना क्रॉस करून जाता तो काहीतरी ह्या 20 तारखेक चालू होऊचो भाजी मस्त होती घेऊची हा तया भाजी आता घेऊची हा? बघ, बघ. घेऊची हा काय तुका दिसता या आम्हा मित्रांनो जरा काय भाजी घेऊया आहे काय घेऊया तर काय भाजी बिजी घेऊक नाही थांबला अकडचो ना ब्रिजचं काम ना बऱ्यापैकी आता झालेलं दिसता मग त्याच्यामुळे लांजातलो ब्रिज लवकरात लवकर चालू होईल अशी आशा बाळगूया आपण तकडच्या पंपार ह्या भरूया शावने ऐकलं तकडचो पंप ना अगोदर आपण CNG भरू बघ थंय आपण आता ह्या भरूया डिझेल तर मित्र आमची गाडी फुल होती आम्ही उदयपूरवरनं इलाव ना डिझेल फुल होता त्याच्यामुळे मध्ये खयच नाही भरला तरी पण अजून 206 किलोमीटरची रेंज दाखवता आणि आमका जाऊसाठी हव्या फक्त तर 83 किलोमीटर हय बघा कसं दाखवता 83 किलोमीटर का 1 तास 32 आणि सकाळी 89 किलोमीटर का 4 तास चला आता बहिणीचा फोन लाव तुमका माहिती आहे ना मग व्हिडिओ बंद करते हा ड्रायव्हिंग नक्की केला ना कोणी बापसान की जिलान मी केली आहे उडी 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 मारा हाय नको हाय तुळा नको सुब्रेक होतं त्यांचं सुब्रेक तर हे बघा थंय आपण गेलेलो थंय आपल्याला चायनीज मिळालं नाही होता म्हणून होय आता पुढे येला आपण एक नांदगाव पावाची वाडी आणा थंयच इला आणि MS0707 मध्ये आता येताव काहीतरी खाताव तुमका सांगताव काय टेस्ट आहे कशी आहे अगोदर आम्ही यायचो तेव्हा चांगली होती आता बघूया गाडीत बसान ना ड्रायव्हिंग करून म्हणजे खंय वैता गेलो माहिती आहे जास्त आपण जे मुंबईत जो 4 तास ट्रॅफिकमध्ये गेलं ना थंय वैता गेलो ते बघा गाडी आता हे पार्क केली आहे ह्या तुमका बराच वेळ येताना जाताना दिसलं असताला तर जाऊया आतमध्ये बघूया काय सांगितलं नाही आता आपण हे जास्त खावचं नाही प्रवासामुळे आपल्याला काय तेवढा काय जाणार नाही तर श्रावणी बघता मेन्यू काढा हां चालत सांग कसलं तर बघ
हां 2x4. तर हे बघा आपण ना मशरूम सूप मागवलेलं आणि मशरूम सूप तर जबरदस्त असा. काय जावनी हे कसं आहे? तर चला मशरूम सूप वाढता आणि याच्यानंतर आपण ना मशरूम फ्राईड राईस आणि हॉकिंग फ्राईड राईस मागवलेलो आहे. नाईस. आता पण आणि ही ऑर्डर ह्या माणसानं दिलं नाही, ही ऑर्डर ह्या माणसानं दिली. हळूहळू तर फ्रेंच फ्राईज यांका लागतातच. काला तर हे बघा मशरूम फ्राईड राईस पण येईल. हे गरम आहे ना, मशरूम फ्राईड राईस पण येईल. हे चौकशी आहे बघू मस्त आहे. तर चला आता आम्ही आहे ना जेवून घेतो आणि जेवून आता आहे ना निघतो. आहे ना का आता आपल्याला जास्त वेळ लागतो नाही, 20 ते 25 मिनटं आपल्या घरात पोचूसाठी. तर घरात पोचल्यावर मी तुमचं दाखवत आहे. तर जेवून घेतो आणि भेटूया थोड्या वेळ. तर हे बघा आता आम्ही मगाशीच पोचला, एक साधारण 9 वाजले. पण काय विषय झालो, कॅमेरा विसरला गाडीत. तर गाडी आहे पार्क करतो ना आम्ही. कॅमेरा गाडीत विसरल्यामुळे म्हटलं बाबूक सांगले चल जाऊन येऊया. हो येताना जेवणच येईल. ही साक्षी वाहिनी भांडी घासता. केवढा बघलं बाबू मोठो रायनो बोंबीला रायनो. हा नाही नाही चावतो तो जोरात. तर जरा आता दरवाजे उघडूनच AC लावला जेणेकरून कसा हवा बंद होतं ना घर, हवा वगैरे हवेत. तर मित्रांनो ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पूर्ण आम्ही सकाळपासून जो डिटेल व्हिडिओ तुमका दिलो पूर्ण जर्नीचो ह्यो कसं वाटलं नक्की सांगा. आणि तुमका आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि मध्ये मध्ये काय काय विचारला त्या प्रश्नांची आमका उत्तरं माहिती नाही ती तुम्ही द्यावा. हो बघा हो मोबाईल घेऊन बसलो. तर चला भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता तुमका समजलं ह्यो व्हिडिओ येलो म्हणजे आम्ही आता गावा गेलेले असाव आणि आता ह्याच्यानंतरचे जे ब्लॉग येतील ते आपल्या गावातले असतील. पाऊस तर काय पावसाचो काय थांग पत्तोच नाही असं आमका आज प्रवास करताना वाटवतं की आम्ही भर उन्हाळ्यातच प्रवास करता. तर पाऊस गावात पण नाही. तर आता बघूया, 1 महिना वाढी विलो त्याच्यामुळे पाऊस पण लेट झालो काय समजत नाही. तर बाकीचे शेतीबितीचे अपडेट ते लवकरच तुमका मिळतील. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, जय सद्गुरू.